तर फ्रेंड ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंटरडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो त्यामागचं लॉजिक काय असणार तर आता आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतो. कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नसणार आहे. तर आता आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण थोडंसं डेली टाईम फ्रेम जर का आपण ऑब्झर्व करायला गेलो तर काही दिवसापासून मार्केट जे आहे ते थोडंसं स्लोली अपसाईडलाच मोमेंटम करत चाललं आहे. बट ह्याच्यामध्ये मार्केट जे आहे ते स्ट्रॉंगनेस आपल्याला दिसत नाही आहे. मार्केट ऑलरेडी ऑलमोस्ट बरेच दिवसापासून कन्सॉलिडेशन किंवा रेंज बाउंडचं बिहेवियर मार्केट दाखवत आहे. ऑलमोस्ट 10 जूनपासून मार्केट एका रेंजमध्ये चाललं आहे आणि मार्केट ते जे ऑल टाईम हायच्या आसपास मार्केट मोमेंटम करत चाललं आहे. जर का आपण आज पण मार्केटमध्ये जर का आपण बघायला गेलो तर आज पण आपल्याला एक टाईप ऑफ हँगिंग मॅन टाईप ऑफ पॅटर्न ह्याच्यामध्ये दिसतो आपल्याला, जिचं की जर का आपण बघायला गेलो लास्ट लेक्चरपासून पण आपल्याला लास्ट व्हिडिओमध्ये पण आपल्याला ऑलमोस्ट एक हॅमर टाईप ऑफ पॅटर्न बघायला भेटला होता. त्यानंतर अगेन असाच आपल्याला हँगिंग मॅनसारखा एक पॅटर्न बघायला भेटतो जे की मार्केटचे रेंज दाखवतो आहे. मार्केट बॉटम साईडला 23,330 पासून टॉप साईडला 23,600च्या मध्ये जोपर्यंत मार्केट असू शकतं आहे. ह्या दोघा रेंजच्या मार्केटमध्ये जर का मार्केट राहिला तर थोडंफार मार्केट चॉपी अजून पण राहू शकतं आहे. बट इंटरेस्टिंग रेल जर का मार्केट फ्लॅट ओपन झाला किंवा मार्केट जास्त मोठा गॅपअप नाही पण जास्त मोठा गॅपडाऊन पण नाही, फ्लॅट ओपन होऊन जर का मार्केट ऑल टाईम हायच्या आसपास कन्सॉलिडेशन केला थोडासा टाईम आणि त्यानंतर मार्केटने एक रेंज ब्रेक केला तर मार्केटमध्ये एक चांगली मोमेंटम अपसाईडला आपल्याला बघायला भेटू शकते. जर का आपण त्याला 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जर का आपण बघायला गेलो तर मार्केट आज जे आहे ते आज मार्केट मोठा गॅपअप ओपन झाला. त्यानंतर मार्केट बरेच टाईम आजचा डेचा हाय आणि आजचा डेचा लोच्या मध्येच मार्केट पूर्ण चॉपी राहिला. मार्केट पूर्ण ओव्हरऑल द पिरियड ऑफ टाईम मार्केट साईडवे होतं. तर इंटरेस्टिंग राहील एक्सपायरी डेच्या दिवशी एक चांगली मोमेंटम बघायला भेटेल. इफ जर का मार्केट उद्याला पण ह्या दोन हाय आणि लोच्या मध्ये जर का मार्केट राहिलं तर एक्सपायरी डेला एक चांगली मोमेंटम इधर अपसाईडला किंवा एक डाऊनसाईडला आपल्याला बघायला भेटू शकते. त्याचं कारण असू शकते सिम्पल की मार्केट बरेच टाईम कन्सॉलिडेशन करत चाललं आहे. ऑलमोस्ट 10 तारखेपासून 10 जूनपासून इथून मार्केट हॉल्ट करत चाललं आहे, कन्सॉलिडेशन करत चाललं आहे आणि जास्त पण दिवस जेवढे पण जास्त दिवस मार्केट हॉल्ट करणार आहे. आणि जर का मार्केटने एक रेंज ब्रेक केलं की चांगली मोमेंटम एकतर अपसाईडला किंवा डाऊनसाईडला बघायला भेटू शकते. जर का आपण इथून बघायला गेलो तर मार्केट हायर लो क्रिएट करत चाललं आहे अपसाईडला आणि आज पण मार्केटनं एक हायर लोज क्रिएट केला आहे. 23,500चा ऑलमोस्ट सायकोलॉजिकल नंबर आहे. तर ह्या लेवलच्या आसपास उद्या जर का मार्केट सपोज जर का ह्या दोघांच्या मध्ये ओपन झालं, हायच्या पण वर नाही गेला, लोच्या पण खाली नाही आला, मध्येच राहिला तर कन्सॉलिडेशन करू शकतो उद्याच्याला पण दिला आणि उद्याच्याला बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. तर ओके, तर 2 दिवसामधला एका दिवसात आपल्याला चांगली मोमेंटम बघायला भेटेल. एक तर अपसाईडला मोमेंटम किंवा डाऊनसाईडला मोमेंटम एक चांगली मोमेंटम आपल्याला डायरेक्शन आपल्याला बघायला भेटू शकते. ट्रेंडी मार्केट येऊ शकतं ह्या एक्सपायरीला एक्सपेक्टेड करतो आहे असं आपण, बिकॉज लास्ट एक्सपायरीला पण आपल्याला चॉपी एक्सपायरी गेली, ह्यावेळी पण आपल्याला चॉपी एक्सपायरी नाही होऊ शकणार कारण की बरेच टाईम ऑलरेडी मार्केट टाईमपास केलेला आहे. ओके, तर इथं जर का आपण बघायला गेला तर लोवेस्ट वीक्स आहे ऑलमोस्ट 12.5-13च्या आसपासचा वीक्स आहे. विक्स पण कमी आहे. ऑप्शन बाईंगला पण चांगल्या प्राईजला प्रीमियमला आपल्याला बघायला भेटतात आपले ऑप्शनचे प्रीमियम. तर एक्सपायरीला चांगली मोमेंटम राहू शकते. ओके, तर एक गोष्ट कंडिशन इम्पॉर्टंट आहे की जर का मार्केट उद्या फ्लॅट ओपन राहिला, थोडंसं कन्सॉलिडेशन केला आणि मार्केट जर का 23,577चा लेवल जर का अपसाईडला ब्रेक केला, सस्टेन राहिला तर ह्याच्यामध्ये एक चांगली मोमेंटम आपल्याला अपसाईडला बघायला भेटू शकते. त्याबद्दल त्याप्रकारे आपण प्लॅनिंग करू शकतो. जर का मार्केट गॅपडाऊन ओपन झाला आणि हे जे लोज आहेत ओके ह्या लोच्या खाली जर का सस्टेन राहिला, सस्टेन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सस्टेन जर का आपल्याला राहिला 23,500च्या खाली जर का सस्टेन राहिला तर ही जी रॅली आहे ही रॅली कन्वर्ट होऊ शकते एका सेलिंगमध्ये आणि इथं आपल्याला चांगली मोमेंटम बघायला भेटेल कारण की एवढा स्ट्रॉंग सपोर्ट डाऊन साईडला नाही आहे. तर आपण 2 स्टाईलला ट्रेड प्लॅन करणार आहे. फ्लॅट ओपन झाला, जर का कन्सॉलिडेशन केला अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो किंवा जर का गॅपडाऊन ओपन राहिला 23,500च्या खाली जर का सस्टेन राहिला तर हे मी गॅप फिलअप करू शकते आणि गॅप फिलअपच्या पण मार्केट डाऊनसाईडला जायला लागला तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. तर सिम्पल लेवल आपलं राहणार आहे. जर का मार्केट मोठा गॅपडाऊन ओपन झाला आणि जर का मार्केट ऑलरेडी गॅपडाऊन फिलअप केला त्यानंतर थोडासा टाईमपास केला आणि चुकून जर का मार्केटनं 23,440चं हे लेवल जर का मार्केटनं डाऊनसाईडला ब्रेक केला तर आपण डाऊनचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केट मोठा गॅपडाऊन ओपन झाला, चुकून जर का मार्केट 23,000 ऑलमोस्ट 332 पासून 23,370च्या आसपास जर का मार्केट आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन ह्या लेवलच्या आसपास जर का दाखवला किंवा ही जे सेकंड लेवल आहे व्हेरी स्ट्रॉंग आहे कम्पेअर्ड टू टॉपचा, तर 23,230 पासून 23,270च्या आसपास जर का पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवलं तर ह्या दोन्ही लेवलला आपण एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. अदरवाईज जर का मार्केट ह्या दोनच्या मध्ये ओपन राहिला
तर साईडवे मार्केट होऊ शकते, त्या प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मोठा गॅपअप डायरेक्टली मोठा गॅपअप ओपन झाला तर थोडंसं वेळ वेट करा, बिकॉज मॉर्निंगला प्रॉफिट बुकिंग येते. ऑलमोस्ट आपण लास्ट डेपासून डिस्कस करतो. इथं मोठा गॅपअप ओपन झाला, मार्केट प्रॉफिट बुकिंग आला, मोठा गॅपअप ओपन झाला, मार्केट प्रॉफिट बुकिंग आला, आज पण गॅपअप ओपन झाला, अगेन प्रॉफिट बुकिंग आला. तर उद्या पण जर का असंच काय तर मोमेंटम झालं तर थोडंसं वेट करा. मार्केटमध्ये 1-2 गोष्टी होतील, मार्केट प्रॉफिट बुकिंग करणार, कन्सॉलिडेशन करणार आणि जे रेंज ब्रेक करेल त्या डायरेक्शनला मार्केट मोमेंटम करू शकते. तर हे सिंपल राहील आपल्या निफ्टीमध्ये. जर का आपण बँक निफ्टीमध्ये आलो, बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपल्याला ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का बँक निफ्टीचा डेली टाईम फ्रेम जर का आपण ऑब्झर्व करायला गेलो तर बँक निफ्टीमध्ये पण आजचा डेला मार्केटमध्ये एक चांगला ब्रेकआउट बघायला भेटतो, जे की निफ्टी पण ऑल टाईम हायच्या आसपास आहे. जर का निफ्टीनं पण अपसाईडला मार्केटमध्ये एक ट्रेंड दाखवला आणि बँक निफ्टी पण ऑलमोस्ट ऑल टाईम हाय बरेच टाईम कन्सॉलिडेशनचं पिरियड नंतरनं ब्रेकआउट भेटला, तर हे पण कंटिन्यू करू शकतो आहे. जर का निफ्टीनं पण सपोर्ट दिला तर हे स्ट्रॉंगली अपसाईडला जाऊ शकतील. ओके, तर आपण त्या प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो टुवर्ड्स आपलं जे हाय आहे इथंपर्यंत, किंवा ऑलमोस्ट ऑल टाईम हाय 51,050-800पर्यंत किंवा 51,200पर्यंतचे प्लॅनिंग करू शकतो जर का मार्केट अपसाईडला सस्टेन राहिला तर. जर का आपण ह्याला ऑन अ 15 मिनिट टाईम फ्रेम जर का बघायला गेलो, जर का फ्लॅट ओपन राहिला, कन्सॉलिडेशन केला तर मार्केट जाता एक टेल तयार करून गेला आहे, जे की ऑलमोस्ट 50,558च्या आसपास आहे. जर का मार्केट कन्सॉलिडेशन करून जर का हे लेवल जर का मार्केटनं ब्रेक केलं तर आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो टुवर्ड्स 50,700पर्यंत एखाद्या वेळेस, किंवा 50,650पर्यंत पण एखाद्या वेळेस. ही जी लेवल आहे याच्यापर्यंत एखाद्या वेळेस मार्केट येऊ शकते. जर का मार्केट कन्सॉलिडेशन करून जर का रेंज ब्रेक केला तर चांगली मोमेंटम अपसाईडला राहू शकते. डायरेक्टली गॅपअप ओपन झालं तर ह्या रेंजच्यामध्ये कुठं पण ओपन झाला, जर का 50,700पासून 50,650च्या आसपास, देन वेट करू. मार्केट मॉर्निंगला प्रॉफिट बुकिंग दाखवेल, त्यानंतर कन्सॉलिडेशन आणि जे रेंज ब्रेक करेल त्या डायरेक्शनला आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. तर सिंपल लॉजिक असलं पाहिजे. जर का मार्केट डायरेक्टली गॅप डाऊन ओपन झाला, जर का चुकून जर का मार्केट आपल्याला 50,172पासून 50,260च्या आसपास जर का मार्केट आला, पॉझिटिव्ह ट्रान्झॅक्शन दाखवलं तर आपण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करायचा. चुकून जर का मार्केटनं 50,172चं लेवल डाऊनसाईडला ब्रेक केला आणि डाऊनसाईडला सस्टेन राहिला तरच ह्या कंडिशनला आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करायचा. अदरवाईज ह्याला वेट करून टाकू, बिकॉज जर का आपण बघायला गेलो मल्टिपल टाईम मार्केट रिजेक्शन घेत होतं आणि आता मल्टिपल रिजेक्शन नंतरनं मार्केटनं कन्सॉलिडेशन करून मार्केटनं रेंज ब्रेक केलं, तर जे पण बायर्स असतील त्या सगळ्यांचे स्टॉप लॉसेस ह्या लेवलचे किंवा ह्या लेवलच्या खाली असणार आहे. तर मार्केट ऑलरेडी एक पुलबॅक अपसाईडला गेला आहे, मे बी कन्सॉलिडेशन करू शकते किंवा मे बी रिव्हर्सल होऊ शकते, हॉल्ट करून एखादी पुलबॅक अगेन अपसाईडला दाखवू शकते. जर का हे झालं नाही, याच्या अगेन्स्ट काय तर व्हायला लागलं, जर का मार्केट चुकून जर का 50,172च्या खाली जर का सस्टेन राहिलं तर जे पण बायर आहेत ते सगळे ट्रॅप होतील, सगळ्यांचे एसएल उडायला चालू होतील, मार्केट डाऊन साईडला येऊ शकते. तर आपण त्याला सिंपल प्लॅन असला पाहिजे. जर का मार्केट फ्लॅट ओपन झालं, कन्सॉलिडेशन केला, हायच जर का क्रॉस झाला तर आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा. जर का मार्केट मोठा गॅपअप झाला तर 15 मिनिटाची काय ना थोडीशी वेट करा, मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग येऊ शकते किंवा मार्केट कन्सॉलिडेशन करू शकते. आफ्टरनून सेशनमध्ये एक चांगला ट्रेड प्लॅन करू शकतो, जे की रेंज ब्रेक करेल त्या रेंजच्या आसपास आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केट मोठा गॅप डाऊन ओपन झाला आणि मार्केट जर का 50,172च्या खाली जर का सस्टेन राहिला तर ह्या कंडिशनमध्येच आपल्याला डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे, कारण की मल्टिपल टाईम कन्सॉलिडेशन नंतर मार्केट ब्रेक केलं, इथं जे बऱ्याच जणांनी बायर्स ट्रॅप होतील जर का मार्केट ह्याच्या खाली यायला लागला तर. अदरवाईज थोडंसं जर का मार्केट आजचा डे हाय आणि आजचा डे लोच्या मध्ये जर का मार्केट राहिलं तर कन्सॉलिडेशन केलं तर ह्याच्यामध्ये थोडंफार साईडवे दाखवू शकते. बट याच्यामध्ये आपल्याला जास्त ॲग्रेसिव्ह प्लॅन करायचा नाही आहे. ॲग्रेसिव्ह प्लॅन एकाच कंडिशनला करू शकतो, जर का फ्लॅट ओपन होऊन ऑल टाईम हाय ब्रेक केला, म्हणजे आजचा डे हाय ब्रेक केला तर आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. सोबत जर का निफ्टी पण वर जायला लागला तर मोर कन्फर्मेशन येऊन जाईल. जर का मार्केट गॅप डाऊन झाला, चुकून जर का ह्या लेवलच्या आसपास आला, पॉझिटिव्ह ट्रान्झॅक्शन दाखवला तरी पण आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. ह्या दोघांच्या मध्ये ओपन झाला तर थोडंसं वेट करा, मार्केट मे बी साईडवे दाखवू शकते आणि त्यानंतरनं आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. डायरेक्टली मोठा गॅपअप आला तरी पण वेट करून टाका, त्यानंतरनं त्याच्यामध्ये जे रेंज ब्रेक होईल त्यानंतर आपण प्लॅन करू शकतो. होप तुम्हाला आयडिया आल्या असेल. जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.